चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया मराठी कुमार भारती व्यवसाय इयत्ता 9वी पाठ क्रमांक 5 एक होती समई। उपक्रम नंबर 1 पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती पूर्ण करा। नंबर 1 चौकटी पूर्ण करा। नंबर 2 अर्थ स्पष्ट करा। कृती क्रमांक 2 पुढील घटकांचा परिणाम लिहा। नंबर 2 पुढील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा। नंबर 1 भातुकली खेळ। नंबर 2 ज्ञानयन। नंबर 3 ज्ञानगंगा। नंबर 3 कृती पूर्ण करा। संकटाशी वागण्याचा माणसाचा 2 तऱ्हा। कृती क्रमांक 3 स्वमत अभिव्यक्ती। अनुताईच्या मार्गातील खडतरपणा तुमच्या शब्दात लिहा। उतारा क्रम 2 कृती क्रमांक 1 आकलन। नंबर 1 कृतीबंध पूर्ण करा। अनुताईची त्रिसूत्री। नंबर 2 चौकटी पूर्ण करा। नंबर 3 कोसंबळाला कार्य करताना दिसून आलेली अनुताईची रूपे। कृती क्रमांक 2 चौकटी पूर्ण करा। नंबर 2 कृती पूर्ण करा। आदिवासींना शिकवताना दिसून आलेल्या अनुताईकडील 2 गोष्टी। कृती क्रमांक 3 अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची अर्थकथा तुमच्या शब्दात लिहा। उतारा क्रम 3 नंबर 1 कार्यक्षेत्र लिहा। शिक्षण क्षेत्रातील व्यतिरिक्त असलेली अनुताईची कार्यक्षेत्र। नंबर 2 का ते लिहा। कृती क्रमांक 2 नंबर 1 कल्पना स्पष्ट करा।
नंबर 2 आशय स्पष्ट करा. अनेक माणसांमान अनुताईच्या शोधात भटकत राहिले. कृती क्रमांक 3 अनुताईच्या कार्याला तुम्हाला जाणवलेले विशेष सांगा. कृती क्रमांक 1 आकलन नंबर 1 खाते लिहा. अनुताईच्या कामाला प्राथमिक अवस्थेला विरोध झाला. नंबर 2 कल्पना स्पष्ट करा. पाऊल खून. क्रमांक 2 नंबर 1 पुढील बाबींची घातकता सांगा. नंबर 2 परंपरा. नंबर 2 अर्थ स्पष्ट करा. नंबर 1 ज्ञानाचा दिवा जपणे. प्रश्न क्रमांक 2 मनातील विविध प्रकारचा आधार दूर करणे. कृती क्रमांक 3 सोमत. समय हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि समानतेचे प्रतीक आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. भाषा अभ्यास. नंबर 1 अलंकार. रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये लिहा व एक उदाहरण द्या. नंबर 2 रस विचार. पुढील ओळींचा रस ओळखा. नंबर 2 पुढील वाक्यातील रस ओळखा. नंबर 3 मात्रवृत्त. पुढील शब्दांचा लघु गुरुक्रमांक लावून मात्र ओळखा. नंबर 4 वाक्यप्रचार. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्य उपयोग करा. नंबर 8 भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्दसंपत्ती. नंबर 1 समानार्थी शब्द लिहा. नंबर 2 पुढील दिलेल्या शब्दांचा उपस्वर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा. नंबर 3 तक्ता पूर्ण करा. नंबर 4 पुढील शब्दसमूहांसाठी एक तक्ता लिहा. नंबर 5 पुढील शब्दातील अक्षरांपासून प्रत्येकी 4 अर्थपूर्ण शब्द लिहा. नंबर 2 लेखन नियम. पुढील शुद्ध शब्द लेखनानुसार शुद्ध लिहा. नंबर 3 विरामचिन्हे नावे लिहा. नंबर 4 परभाषिक शब्द. पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशोध लिहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.